मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। जरांगे यांची तब्येत खालावली असून जरांगे यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगेंनी 25 तारखेपासून उपोषण सुरू केलंय। उद्या सायंकाळी सुरेश धस जरांगेंच्या भेटीला जाणार आहे। उदय सामंत म्हणाले पाटील 10% मराठा समाजाला आरक्षण दिलंय, टिकणारा श्वासात आरक्षण दिलंय। जरांगे पाटलाची काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं, सरकारसोबत चर्चा करावी। समोरच आहे ना, मागून वार नाही करीत मी। 10% न मागितल्याला दिलं म्हणजे पाठीत खंजीर खूपच ना म्हणते, वार नाही करेन ना, समोरच आहे ना, काय समोरच आहे ना, चर्चाला समोरच आहे। या कोण कोण आहे या, पाठीमागून वार नाही करीत। न टिकणारा 10% घेऊ देऊन बळच आणि 10% घातलं AWS, वार नाही करीत पाठीत, आम्ही समोरच येतो। मी आज जाणार नाही, मी उद्या सकाळी म्हणजे आज रात्री उशिरा जाणार आहे, उद्या संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार। पण पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहे की हे उपोषण कुठंतरी पटकन सुटलं पाहिजे। त्यातल्या काही मी म्हणतो संपूर्ण सगळ्यांना का मागण्या मंजूर करता येणार, काही मागण्या तातडीच्या काही निर्णय घेऊन या बाबतीमध्ये कसा मार्ग काढता येईल, उपोषण थांबेल आणि त्याला पुढं काही कालावधी देऊन आणि काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या आहेत ते त्यांनी बी मान्य कराव्यात आणि दादांनी, कारण उपोषण जास्त कालावधी आता ह्या वेळेस त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे।